नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या आजचा व्हिडिओचा विषय आहे स्टोरेज पार्ट 2. खूप वेळा आपल्याला असं होतं की आपण ज्यावेळेस स्टोरेज डिलीट करायला जातो, फुल स्टोरेज असतं त्यावेळेस आपल्याला लक्षात येते, अरे हा व्हिडिओ किंवा फोटो मी फक्त बघितला होता, हा मी तर डाउनलोड केला नाही आहे, मग हा डाउनलोड कसा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये. ते कसं ते बघूयात. आपलं व्हॉट्सअप ओपन करा, नेहमीप्रमाणे सेटिंगमध्ये जा. त्याच्यात तुम्हाला चॅट सेटिंग दिसेल. त्या ऑप्शनवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला दिसेल मीडिया व्हिजिबिलिटी ऑप्शन. तो जर ऑप्शन चालू असेल तर तो बंद करा. तो बंद केल्यामुळे काय होईल की जे फोटो तुमची मैत्रीण किंवा ग्रुपमध्ये येतात ते फक्त तुम्ही फोटो व्हिडिओ बघू शकतात, ते डाउनलोड होणार नाहीत बघितल्यानंतर. म्हणजे मग तुमचं ते स्टोरेजमध्ये जाऊन बसणार नाही आणि तुमचं स्टोरेज फुल होणार नाही. मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की तुमचं स्टोरेज का बरं फुल होतं ते. पण आता याच्यानंतर तुम्हाला प्रश्न असा पडेल की अरे मला काही फोटो पाहिजे आहेत, जे माझ्याकडे सेव्ह झाले पाहिजे, व्हिडिओ सेव्ह झाले पाहिजे, जे महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? तर परत हा ऑप्शन चालू करू नका. त्यासाठी ज्या ग्रुपमधले किंवा ज्या मैत्रिणीचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत त्यांच्या चॅटवर जा. तिथेच वरती ग्रुप इन्फॉर्मेशन असते किंवा मैत्रिणीची इन्फॉर्मेशन असते, त्याच्यावर जा. समोर तुम्हाला दिसेल मीडिया व्हिजिबिलिटी, सेम ऑप्शन. फक्त तिथे असेल की ते व्हिडिओ डाउनलोड करायचे आहेत की नाही. तुम्हाला त्या व्हिडिओ पाहिजे असतात म्हणून ते तुम्ही येस करा. याने काय होईल की फक्त त्या ग्रुपचे किंवा मैत्रिणीचा व्हिडिओ डाउनलोड होतील तुमच्या स्टोरेजमध्ये, बाकी कुठलेही व्हिडिओ डाउनलोड होणार नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला नक्की कळवा. तुम्हाला या माहितीचा उपयोग झाला की नाही हे मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि दुसरं असं की हा व्हिडिओज मी आपल्या अशा मैत्रिणींसाठी बनवते ज्यांना व्हिडिओची बेसिक माहिती पाहिजे आहे. त्यासाठी मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणी तुमच्या अशा असतील की ज्यांना व्हिडिओची बेसिक माहिती पाहिजे आहे, त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोचवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.